गुड इव्हनिंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त असाल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता वाजेल बघा 6:15 वाजत आलेत. तर सायंकाळचे 6:15 वाजले. प्राजक्ता येणार आहे म्हणून मी इथं पोचमध्ये. माझी मुलगी छोटी तर ती म्हणली मम्मी वडापाव घेतलेला आहे, तर ते वडापाव तुझ्यासाठी पण घेतला आहे. मी म्हटलं मी नेमकी विरांशला घेऊन संस्कार वर्गाला गेले होते त्याच्या बिल्डिंगमध्ये आणि मग प्राजक्ताचा फोन आला. या पाऊस यायला लागले बारीक बारीक. कसला आभाळ आलाय. गरम आहे ना, गरम आहे. अगं बघा येऊन वडापाव देऊन गेली प्राजक्ता. चला बारीक बारीक पाऊस यायला लागलाय. हे पाव वडापाव मला माहीतच नव्हतं. फोन मी मोबाईल रसिकाकडेच ठेवून वरती गेले होते पिलूला घेऊन संस्कार वर्गाला. तर तिने माझ्यासाठी एकटीसाठी आणले. पप्पा तर खात नाही, त्यांना बरं नाही आहे. हे बघा आता रात्रीचे 7:30 वाजत आले. स्वयंपाक चालू आहे. इकडे कुकर लावलेला आहे, कणिक किमलेले आहे आणि हे बघा दोडक्याची शिरा सगळीकडे पडले. दोडका चिरले, दोडक्याची भाजी करते आणि आता बघा शेवग्याची शेंग पण आमटीमध्ये टाकणार आहे. तर एकच घेतली आहे. चला आता तवा इकडे ठेवलेला आहे. पोळ्या करणार आहे. पोळ्या करते. दोडका, या दोडक्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालून करणार आहे भाजी. काय करावी रोजचा प्रश्न आहे. मिस्टरांना कसं जास्त तेलकट नाही चालत. आज सलाईन, आज तरी सेकंड डे सलाईनचं दुसरा दिवस होता. सलाईन लावून आणली आज तरी. आज थोडं कमी आहे, बरं वाटतं आज. म्हणून लगेच काय तेलकट देता येत नाही, त्याच्यामुळे कमी तेलाच्या भाज्या करते आता. बघूया आता. चला लागली स्वयंपाकाला. वडापाव खाल्लाय त्याच्यामुळे जास्त काही भूक नाही आहे. मी एकटीनेच खाल्लेलं आहे. त्यांना दिली होती पप्पांनी. अजून हे किवीची फळ. हे बघा विरांशच्या टिफिनमध्ये काय करतेय. आज मंगळवार आहे. अंगारिका चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज चतुर्थी आहे ना. हो उपास आहे. तर आज माझा उपास आहे. आवडते बघा. आज ते फार आगाय ते. आजीला सांगते, मला पण सांगतो तो. आजी नीट नाही घातली तू. मला म्हणतो आजी तू सॉक्स नीट नाही घातले. विरांश म्हणतो मला. तर आज जायचे रसिकाला ऑफिसला. रसिका तयार होतीये आणि इकडे मी आता टिफिन भरणार आहे. मी घरनं करून आणले आलू पराठा. विरांशसाठी छोटी छोटी करून आणलेले आहेत. हो ना. पालकाचा पराठा खाल्लाय ना. आजीने आलू पराठा आणलाय, बटाट्याचा पराठा आणलाय. हो की चला आम्ही निघाले बघा आता स्कूलला. विरांशला बघा कसलं भेटलं. मी गार वारा असल्यामुळे विरांशला सगळं भेटून घेतलेलं आहे. आज विरांशे कुठल्या आबाचं ना, पुण्याचे आबा सोडायला आलेत. कोण आलेत आज? पुण्याचे आबा. हो की नाही. कसली गाडी. आज हेमाजीच्या गाडीवर चाललो आम्ही. मम्मा गेली ऑफिसला. विरांशला स्कूलमधनं आम्ही लवकर आणणार आहे. 12:30लाच. एकला स्कूल सुटती ना, आपण सांगून येऊ. मीनाला बोललं नाही ना, तर लवकर आणूया. हे बघा विरांशला स्कूलमध्ये सोडलं आणि आम्ही आता घरी निघालो. चला विरांशला ना स्कूलमध्ये सोडून आलो तर आम्ही दोघं. आणि हे बघा आता ह्यांना देते खायला. हे गिलक्याची भाजी, घोसाळची भाजी केलेली आहे.
हे काय अजून नाश्ता केला नाही, त्यांना झाली गडबड. पडदिशी आंघोळ केली आणि विराजला सोडायचं म्हणून आले लगेच, कारण का रसिका आज गेली ऑफिसला, त्याच्यामुळे आम्हाला सोडावं, ह्यांना सोडावं लागलं. मी तर असतेच रसिका सोबत. हे बघा ह्यांना दिली भाजी पोळी आणि मी घेतली काय बघा आता चिक्की वेफर्स. आज आहे अंगार संकष्ट चतुर्थी. आपण फक्त अंगारिकी चतुर्थी म्हणत होतो ना, अंगारिकी चतुर्थी, पण अंगारिक संकष्टी चतुर्थी म्हणतात. तर आज आहे, तर मी आता नाश्ता करते. या सगळेजण नाश्ता करायला. हे पाहिजे विरांसाठी मी ना एक गाजराची भाजी करते आणि इकडं साबुदाणा भिजवून ठेवलेला आहे माझ्यासाठी. शेंगदाणे भाजले, तिकडे कुकर लावलेलं आहे. म्हणलं हे दुपारी आले ना की आज दुपारी हे आले की पुन्हा मग म्हटलं भात वरण तर खाता म्हटलं, म्हणून त्यांना म्हटलं भात वरणाचं कुकर लावलेलं आहे आणि भाजी पोळी पण आहे. पण म्हटलं चला थोडंसं भात वरण गरम गरम असलं पण तोपर्यंत गारच होईल. पण जरा नुसती भाजीपोळीपेक्षा थोडं भात वरणाचं कुकर लावली म्हटलं. आणि एक काकडीची कोशिंबीर करेन. हे बघा इथे शेंगदाणे भाजले, तर त्यात कूट करायचंय मला. चला तर मी आता हे गाजर चिरते आहे साल काढून. हे बघा इकडं बटाटा सोलून घेतलेला आहे, तो चिरते आणि खिचडी परतून घेते. आता वाजले 11:30. हे पहा इथं बटाट्याचे काप करून घेतले, तिकडे शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची घालून केलेलं आहे. मी माझ्यासाठी म्हणून तिखट करते. आणि इकडे साबुदाणा आहे, आत्ता मी थोड्या वेळ बनवणार आहे. 12 वाजता बनवणार आहे. इतक्या लवकर काय करताय, 12 वाजता बनवून मग पिलूला आणायला जायचं विरांशला. गरम गरम करून हां तेच ना, मग 12 वाजता म्हणजे 12:30ला आपण जायचं ना, 12:15ला. 12 वाजता बनवते खिचडी. आणि तुम्हाला 12:30ला जायचं ना, मग तुम्ही खाणार कधी आणि जाणार कधी? मग भात बीत काय तर खाऊन जावा ना, पोळी भाजी. चला तर आता 12ची वाट बघायची, 12:30ची पिलूला आणायचं आहे. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.